तर नमस्कार मंडळी, मी दापोलीचा दीपक पुनश्च या नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण जातो आहे महाबळेश्वरला आणि हा आहे आंबेनळी घाट। नावाप्रमाणेच वाकडा तिकडा आणि परीक्षा पाहणारा असा आंबेनळी घाट। ह्या घाटाचा सर्वात मोठा इतिहास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असा आंबेनळी घाट आणि त्याचा आसपासचा परिसर। ड्रायव्हरची परीक्षाच पाहतो हा घाट जणू। इथेच आपल्याला प्रतापगडाचं दर्शन घडतं आणि जे जावळीचं घोरं म्हटलं जातं, प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी वध केला, तेच हे ठिकाण। आणि इथेच महाराजांनी मुघल सेनेला सळोकी पळो करून सोडलं होतं। असा हा तिखट वळणांचा असा आंबेनळी घाट। सर्व पर्यटकांना आणि निसर्गप्रेमींना एक विशेष विनंती आहे माझी की आंबेनळी घाटातून प्रवास करताना चालकाला आरामात गाडी चालवायला सांगा, जेणेकरून कोणताही अपघात होणार नाही आणि आपला प्रवास सुखकर होईल। नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका दापोलीचा दीपक तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे। आता आपण आलो आहोत महाबळेश्वर सातारा येथे। आता ह्या मागच्या कमानीमधून आपण आता आतमध्ये आलेलो आहोत आणि आता ही उतेश्वर देवस्थान आहे। तर अपरिचित महाबळेश्वर या सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आणि आपण आता चाललो आहे उतेश्वर देवस्थानाला भेट द्यायला। तर वरती जाऊन आपल्याला माहिती पडेल की काय आहे ते। मंडळी, उतेश्वर देवस्थानाला जायला एकूण 100 मंडळी, उतेश्वर देवस्थानाविषयी एक छोटीशी आख्यायिका सांगितली जाते। असं म्हणतात की या भागामध्ये एक उतेश्वर म्हणून गुराखी आपली गुरं घेऊन गुरं चारायला ह्या जंगलामध्ये यायचा। त्या गुरांमध्ये एक गाय होती आणि ती गाय मधल्या दुपारच्या वेळेला आपला कळप सोडून कुठेतरी जाळीमध्ये जाऊन आपला पाना सोडत असे। संध्याकाळी जेव्हा गुराखी गाईचं दूध काढायला जायचा तेव्हा ती दूध मिळत नसे। असे बरेच दिवस चालले। एक दिवस त्या गुराख्याला संशय आला, म्हणून त्यांनी त्या गाईचा पाठलाग केला। एका विशिष्ट ठिकाणी जाळीमध्ये जाऊन ती गाय आपला दुधाचा पाना सोडत असे। त्याने उतेश्वराने तिथे जाऊन त्या जाळीमध्ये पाहिले तर तिथे स्वयंभू असे शिवलिंग स्थापित होते। समोर भला मोठा दगडी नंदी बसलेला होता। त्यांनी ही गोष्ट आजूबाजूच्या गावकऱ्यांना सांगितली आणि त्याच्यानंतर तिथे एक छोटेखानी मंदिर बांधले गेले। आता महाशिवरात्रीला तिथे मोठी जत्रा होते। तसेच आई पद्मावती म्हणजे पार्वतीसोबत शंकराचे तिथे लग्नही लावले जाते। गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार त्या गुराख्याच्या नावावरून ह्या देवस्थानाला उतेश्वर असे नाव पडले। तर चला, आज आपण उतेश्वराचं दर्शन घेऊया आणि त्याच्या दर्शनाने पावत होऊया। समोर अथांग असं सह्याद्री आणि खाली कोयनेचं खोरं आपल्या दृष्टीस पडत आहे।
चला आपण भूतेश्वराचं दर्शन घेऊ. हेच ते स्वयंभू शिवलिंग आहे आणि जीर्णोद्धाराच्या कामामुळे जो मोठा नंदी सापडला होता, दगडी नंदी आहे, तो बाजूला ठेवलेला आहे. थोड्याच वेळात त्याचंही दर्शन घडवलं जाईल. तसेच आजूबाजूच्या परिसरात काही मूर्ती, त्याच्यामध्ये गणपती हा आहे तो नंदी, त्याचं आपण दर्शन करता. तसे इतरही देवी देवतांच्या मूर्ती इथे ठेवलेल्या आहेत. जीर्णोद्धार झाल्यानंतर त्या मंदिरात आतमध्ये घेतल्या जातात. तसेच ही भव्य कमान. महाबळेश्वरातील प्रसिद्ध असं हे पंचगंगा मंदिर. भव्य असं मंदिर आहे. पंचगंगा मंदिर समोर 2 गोमुख आहेत. इथे टोटल 7 नद्यांचा उगम होतो. गायत्री, सावित्री, कृष्णा, वेळणा आणि इथे भाविक हे गंगेचं पाणी तीर्थ म्हणून आपल्या घरी घेऊन जातात. रविवारचा दिवस आहे त्यामुळे बरीचशी गर्दी होती आणि सुंदर बाहेर एवढी. आता आपण दर्शन घेऊयात क्षेत्र महाबळेश्वराचं, जे मुख्य देवालय आहे आणि शिवलिंग हे रुद्राक्षाच्या आकारामध्ये आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्ण तुला झाली होती, असे क्षेत्र महाबळेश्वर. मंदिराच्या बाहेर छोटी मोठी अशी अनेक मंदिरं आहेत. हे नृसिंह महाराजांचं मंदिर आहे. आता आपण जाणार आहोत अतिबळेश्वराच्या मंदिरामध्ये. महाबळेश्वराच्या मंदिराप्रमाणे हे सुद्धा प्राचीन मंदिर आहे, स्वयंभू आहे अतिबळेश्वर मंदिर. बाहेर कोरीव असा नंदी बसलेला आहे. हे सभामंडप आहे आणि आतमध्ये गर्भगृह आहे आणि गर्भगृहाचे फुटेज आम्हाला मिळाले नाहीत, पण बाहेर नंदी खूप सुरेख असा नंदी आहे. आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो आहे. परत आंबेनळी घाट ते पोलादपूर असा आपला प्रवास असणार आहे आणि मुंबईच्या दिशेने आपण परत निघालेलो आहोत.
तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. हर हर महादेव.